हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. खूप दिवस झाला मी इंस्टाग्रामवर काही पोस्टच नाही केलं, कारण रूम शिफ्टिंग, होळी, पाडवा यामध्ये एवढं टाईम निघून गेला की मला एडिटिंगला टाईमच नाही भेटला. पण आता मी ठरवलं की दररोज काही ना काहीतरी मी अपलोड करणार. आणि आज आम्हाला जायचं होतं शिर्डी साईबाबाला, कारण लांबून लांबून लोक येतात आणि आपण जवळ असतानाही आपलं जाणं होत नाही. आम्ही शिर्डीत पोहोचलो. मग पहिले गाडी पार्क करून घेतली आणि मंदिराकडे गेलो दर्शनासाठी. पण मंदिरात जाताना आपल्याला आपले जे काही कॅमेरा, फोन्स, मोबाईल फोन्स सर्व ते सबमिट करावं लागतं आणि चप्पल वगैरे जमा करावं लागतात. त्यानंतरच आपण मंदिरात जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला तिथले काही क्लिप शॉट्स घेता नाही आले. पण त्यानंतर मग आम्ही भोजनालयाकडे आलो जेवण करण्यासाठी. आता इथे तुम्ही जर डिरेक्ट बाबांच्या गाभाऱ्यात मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तर तुम्हाला तिथून फ्री जेवणाचं कुपन पण भेटतं. नाहीतर बाहेरून फक्त मुखदर्शन झालं किंवा तुम्हाला फक्त जेवायचं आहे तर तुम्ही जेवण पण करू शकता. त्यासाठी पेड फॅसिलिटी आहे. तिथे अडल्टसाठी ₹50 आणि चाइल्डसाठी ₹30 असे कुपन प्राईज आहे. तिथे मस्त जेवण भेटतं. आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर परत घराकडे निघालो. तर सुंदर असं बाबांचं दर्शन झालं. येताना हे गार्डन आहे मंदिराच्या जवळ आणि आम्ही तिथली बाबांची विहीर बघितली, जिथे बाबा पाणी भरायला जात होते. आणि त्यानंतर घराकडे निघालो. आणि आमच्या गावात स्वामी समर्थ केंद्र आहे. मग स्वामींच्या दर्शनाला गेलो. तिथे आरती चालू होती. दर्शन वगैरे घेतले आणि तिथे एवढे आंबे आणि नारळाची झाड आहेत ना, तर एवढ्या कैऱ्या पडल्या होत्या खूप जास्त. आणि हे सुंदर असं मंदिर आहे महादेवाचं. आता एवढं सुंदर मंदिर बघून कोण मोह आवरणार. आणि हे सनसेटला तर एवढं भारी दिसतं ना. मग आम्ही गेलो, महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मी पुढे काही फोटोज वगैरे पण अपलोड केले. ते बघा एवढं सुंदर दिसतं सनसेटला आणि त्याच्या आजूबाजूचं वातावरण पण एवढं छान आहे. शेती आहे त्यामुळे पूर्ण ग्रीन ग्रीन दिसतं. शेवट नक्की पहा, खूप छान आहे. तुम्हालाही नक्की आवडेल.